नमस्कार मंडळी, दीप सोम किचनमध्ये मला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट मोड आलेले मिक्स उसळ बनवणार आहोत। अगदी झटपट ही रेसिपी बनते आणि खूपच कुकरमध्ये आपण डायरेक्ट बनवतो ना, तर या मिक्स उसळला चव अजूनच भारी येते। तर चला मग सुरुवात करूया। तर यासाठी मी पाव किलो असे कडधान्य घेतलेले आहेत। हे तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून पण घेऊ शकता किंवा तुम्ही घरामध्ये पण भिजत घालू शकता। तर यामध्ये मटकी घेतलेली आहे, मूग घेतलेले आहेत आणि सफेद वाटाणे, थोडेसे राजमा आणि काळे चणे, हिरवे चणे आणि तुम्ही याच्यामध्ये थोडेसे काबुली चणे पण घालू शकता आणि थोडेसे पावटा पण घालू शकता आणि थोडे काळे वाटाणे असतात ना, ते काळे वाटाणे पण टाकू शकता, अजूनच भारी चव येते। हे सगळं आपल्याला रात्रभर भिजत ठेवून मग ते सकाळी पाणी काढून मग ते मोड यायला ठेवायचं। एक तर तुम्ही कपड्यात बांधून ठेवू शकता, नाहीतर मग एखाद्या छाननीमध्ये तुम्ही ठेवू शकता, त्याला आपोआप मोड येतात। आता हे बनवण्यासाठी काही आपल्याला मसाला लागणार आहे, म्हणजे वाटण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। तो पहिला भाजून घ्यायचा आपल्याला असा उभा चिरून, आणि मग अर्धी वाटी असं मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। तो पण आपल्याला कांदा थोडासा म्हणजे लालसर झाला की तो पण खोबरं पण टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर काही खडे मसाले घेतलेले आहेत, एकदम कमी घ्यायचे आहेत। मी किती घेतलेलं आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल, ते मी मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही तिथे पाहू शकता। आणि व्यवस्थित त्याचं खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे। तुम्ही पाहू शकता एकदम आपलं भाजून झालेलं आहे। आणि आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये, आणि मग आपल्याला हे मिक्सर ग्राइंडमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। पण याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये काही हिरवे मसाले, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये वाटण्यासाठी ॲड करायची आहे। तर आता हे सगळं ह्याच्यामध्ये ग्राइंडमध्ये ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे। पाणी जास्त नका घेऊ, थोडंसं कमी प्रमाणात टाका आणि मग याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे। तर सर्वात पहिले मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये राई टाकूया। राई तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि कांदा पण मी इथे एकच घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आणि व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। आणि मग टॅमॅटो टाकूया। टॅमॅटो छोटा घ्या, नाहीतर मीडियम साईजचा घ्या, एकदम मोठा घेऊ नका। आणि मग हे सगळं टॅमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटण रेडी केलं आहे ते टाकूया। वाटण सगळंच घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त वाटण्याचं प्रमाण तर थोडं कमी करू शकता, पण एवढं बरोबर आहे माझ्या पाव किलोप्रमाणे। तर मी सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये काही मसाले टाकले, लाल तिखट, हळद पावडर, धणा पावडर आणि थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये, तेलामध्ये, कांदा टॅमॅटोमध्ये, मसाल्यांना। आणि मग ह्याचा थोडा कच्चा पण गेल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत। बटाटे हे ऑप्शनल आहे, मी साली सकट बटाटे त्याच्यामुळे साली सकट असल्यामुळेच उसळ अजूनच चव येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण सगळे हे उसळ टाकणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे 2 मिनटासाठी तरी झाकण लावून ठेवायचं आहे। ह्याचा कच्चा पण उसळचा किंवा हे बटाट्याचा कच्चा पण जाईपर्यंत 2 मिनटासाठी तरी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। आता 2 मिनटानंतर त्याचा वास असा पूर्ण दरवळायला लागला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया। थोडं चम्मचने परतून घेऊया वर खाली। आणि मग ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे पाणी। मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण का मी चपातीबरोबर नाही खाणार आहोत, आम्ही भाताबरोबर खाणार आहोत, त्याच्यामुळे मी पाण्याचा वापर थोडा याच्यामध्ये जास्त केलेला आहे। जर तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करू शकता। आता हे झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली उसळ मस्तपैकी शिजलेली आहे। एवढा खमंग असा वास येतो ना हे झाल्यानंतर। आणि ही अशी पातळ उसळ केली की भाताबरोबर पण तो खूपच भारी लागते आणि चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता।
तर अशा प्रकारे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल एक लाईक करा, शेअर करा आणि दीप सोंग किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.